Please mark your present to everyone. Okay, my screen is visible. Let me know in the chat box. Okay, we will start with third standard. Okay, सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे. सी इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला, आता आपण मॅप शिकतोय बरोबर. वी आर लर्निंग मॅप्स. सो सगळ्यांनी एकदम नीट लक्ष द्यायचं आहे, फोर्थ स्टँडर्डच्या मुलांनी सुद्धा. सी अ मॅप ऑफ अवर महाराष्ट्र स्टेट इज गिवन. ओके, आपल्या महाराष्ट्राचा नकाशा आपल्याला दिलेला आहे आता. द डिफरंट डिस्ट्रिक्ट. टीचर, येस. पेज नंबर 26. ओके. ओके, सी द डिफरंट डिस्ट्रिक्ट्स आर शोन इन इट. आणि त्यामध्ये वेगवेगळे जिल्हे देखील दाखवले आहेत. मग आता यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव शोधायचं आहे तुम्ही. ओके, द मॅप ऑल्सो शोज दॅट मुंबई इज द कॅपिटल ऑफ अवर स्टेट अँड नागपूर इज द सेकंड कॅपिटल. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मुंबई. आणि उपराजधानी कोणती आहे? नागपूर. ते देखील या नकाशात आपल्याला दाखवलं गेलं आहे. ओके, तर पाहूया आता आपण नकाशा सगळ्यांनी. सी ओके, सी बघा, गुजरात पहिला राज्य कोणता आहे? वरतून सुरुवात करूया आपण. मध्य प्रदेश, त्यानंतर नंदुरबार, गुजरात, धुळे, जळगाव हे सगळं महाराष्ट्रामध्ये येतं. ओके, बघा, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटका, तेलंगणा, छत्तीसगड. येस. आणि नंतर हे सगळ्या सीमा दाखवलेल्या आहेत आपल्या. आणि मधला जो प्रदेश आहे, सगळा जे काही जिल्हे आहेत ते महाराष्ट्रातले सगळे जिल्हे दाखवलेले आहेत. ते आपण बघायचे आहेत. कोणकोणते जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रात? नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर. नागपूरला ब्लॅक डॉट का केला आहे? कारण नागपूर काय आहे? आपली महाराष्ट्राची उपराजधानी आहे. ओके, इट इज अ सेकंड कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. देन भंडारा, गोंदिया. नंतर इथून परत सुरुवात करूया आपण. पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, ठाणे, अहमदनगर, रायगड, पुणे, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. ओके, हे सगळे काय झाले? महाराष्ट्रात असणारे जिल्हे, द डिस्ट्रिक्ट्स विच आर प्रेझेंट इन महाराष्ट्र. ओके, अंडरस्टूड? हे सगळे जिल्हे आपल्या महाराष्ट्रात प्रेझेंट आहेत. ओके, कोणकोणते आहेत पहा परत एकदा. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, ठाणे, अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड, रायगड, पुणे, लातूर, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. ओके, अंडरस्टूड? हे सगळे जिल्हे आपल्या महाराष्ट्रात आहेत. ओके, समजला हा मॅप? आता यामध्ये काय सांगितलं आहे बघा, काही प्रश्न आहेत याच्यावर. फाइंड युअर डिस्ट्रिक्ट ऑन द मॅप अँड कलर इट. आता या मॅपवर तुमचं डिस्ट्रिक्ट शोधा, तुमचा जिल्हा कोणता आहे तो शोधा. थर्ड स्टँडर्ड वाले, तुमच्याकडे बुक आहे का? येस, थर्ड स्टँडर्ड वाले. कुशल, बुक आहे ना तुझ्याकडे? येस. सार्थक, वेदांग सगळ्यांकडे आहे. ओके, तर मग चला तुमचा जिल्हा कलर करा. चला, याच्यात तुमचा जिल्हा कुठे आहे बघा. मला पहिलं तुमचं डिस्ट्रिक्ट सांगा.
जिल्ह्याचं नाव सांगा चला. कुशल तू सांग. नेम ऑफ युअर अ डिस्ट्रिक्ट. रायगड. रा येस. सार्थक तू सांग. येस सार्थक. विच डिस्ट्रिक्ट यू लिव्ह इन. कोणत्या जिल्ह्यात राहतो तू? ओके. देन स्वराज. स्वराज तू सांग. रत्नागिरी. ओके. वेदांत तू सांग. रायगड. ओके. मग चला आता तुम्ही तुमचा जिल्हा कलर करा. रायगड आणि रत्नागिरी जवळ जवळच आहे बघा. चला कलर करा थर्ड स्टँडर्ड वाल्यांनी. मॅप मध्ये पेन्सिलने कलर करा फक्त. एकदम डार्क कलर करायचा नाही. पेन्सिलने एकदम हलकेच कलर करा. रायगडवाल्यांनी रायगड कलर म्हणजे करायचा आहे. काय करायचंय? डिस्ट्रिक्ट जिल्हा दिसतोय ना इथे. रायगड जिल्हा कुठे आहे? इथे. त्याला कलर करायचा आहे पेन्सिलने. आरवाला. वाच RAIGAD रायगड तो. ओके. येस वेदांग एनी प्रॉब्लेम? तिथे त्याला लाईट कलर द्यायचे आहे अक्का. हो. फक्त काय पेन्सिल ने. करायचंय? तुमचा जिल्हा जिथे जिथे पुस्तकात. नकाशा हा पुस्तकात. नकाशात पुस्तकात तुमचा जिल्हा दाखवला आहे तिथे कलर करायचा आहे फक्त शेडिंग करा. आणि झाल्यावर सांगा मला सगळ्यांनी. आता पुढचा प्रश्न आहे तर चौथी वाले सुद्धा त्याचा आन्सर लिहिणार आहेत. फोर्थ स्टँडर्ड वाले सुद्धा आन्सर लिहिणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे. आपल्या जिल्ह्या शेजारी असलेल्या जिल्ह्यांची नावे खालील चौकटीत लिहा. आता तुमचा जिल्हा जो आहे इथे मी मॅप दाखवते. तुमचा जिल्हा जो आहे तो बघायचा आणि त्यामधून तुमच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला कोणते जिल्हे आहेत त्यांची नावं लिहायची. चला स्टार्ट करा. फोर्थ स्टँडर्ड मी तुम्हाला मॅप दाखवते स्क्रीनवर. तुमचा जिल्हा शोधा आणि तुमच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला जे 2-3 जिल्हे आहेत त्यांची नावं लिहा. स्टार्ट रायटिंग. थर्ड फोर्थ दोन्हींनी करायचं आहे. लाईक जर तुमचा जिल्हा रायगड असेल तर तुमच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला कोणते जिल्हे येतील? ठाणे, पुणे, रत्नागिरी. तुमचा जिल्हा रत्नागिरी असेल तर तुमच्या आजूबाजूचे जिल्हे असतील रायगड, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. ओके. जर तुमचा जिल्हा सातारा असेल तर तुमच्या आजूबाजूचे जिल्हे असतील पुणे, सोलापूर, सांगली. ओके. अंडरस्टूड? मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर फ्रॉम रायगड डिस्ट्रिक्ट. त्यामुळे तुम्ही टीचर लिहायचं कौन सा आहे. भी लिख सकते हैं? क्या हुआ? टीचर कौन सा भी लिख सकते हैं? कौन सा भी नहीं लिख सकते. आप कौन से डिस्ट्रिक्ट में रहते हो? रायगढ़ में, राइट? आपका डिस्ट्रिक्ट कौन सा है? रायगढ़ ना. यस. तो रायगढ़ के बाजू में 3 कौन से है? ठाणे, पुणे एंड रत्नागिरी. ओके. ओके यस चला. टीचर. हाँ लिखिए. चला सगळ्यांनी लिहा आता तुमचा जिल्हा. ओके आय विल शो यू हाऊ टू राईट. टीचर नोटबुक मध्ये लिहायचं आहे? हो हो. तुम्हाला मी मॅप दाखवते. तिथे तुमचा जिल्हा शोधायचा आहे आणि अशा प्रकारे ज्यांचा टीचर जिल्हा येस काय लिहायचे? मी दाखवते लक्ष दे. ज्यांचा जिल्हा रायगड आहे त्यांनी रायगडच्या आजूबाजूचे कोण आहेत? पुणे, ठाणे आणि टीचर रत्नागिरी. नोटबुक मध्ये. हो. चला रायगडवाल्यांनी हे लिहा. रत्नागिरीच्या बाजूला कोणते जिल्हे येतात? सिंधुदुर्ग. ओके. येस. चला आता मॅप मध्ये बघा. अशा प्रकारे लिहायचं आहे. चला आता मॅप बघा. तुमचा जिल्हा शोधा आणि तुमच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला कोणकोणते जिल्हे आहेत ते लिहा. ओके. चला स्टार्ट रायटिंग आणि झाल्यावर सांगा मला. येस सार्थक.
चला तुमचा जिल्हा लिहा आणि त्याच्या आजूबाजूचे जे जिल्हे आहेत त्यांची नावं लिहा. रायगडवाले काय लिहिणार? ठाणे, पुणे, रत्नागिरी. ओके. आणि रत्नागिरीवाला स्वराज आहे, स्वराज लिहिणार रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. ओके. अजून कोण आहे वेगळा जिल्हा सातारावाला कोणी असेल तर त्यांनी लिहायचं आहे पुणे, सोलापूर, सांगली. ओके. चला पटापट. येस सार्थक, एनी प्रॉब्लेम? ओके चला लिहा पण कंप्लीट झाला असेल तर चॅट बॉक्स मध्ये. कुशल वेदांत कम्प्लीटेड, गार्गी कम्प्लीटेड. ओके ओके चालेल. नेक्स्ट बघूया का आपण? झालं सगळ्यांचं? नो. राईट फास्ट. फक्त तुमचा जिल्हा नकाशात बघा आणि त्याच्या बाजूचे जे जिल्हे असतील त्यांची नावं लिहा. जस्ट 2 minute वर्क. रिद्धी माईक बंद कर बेटा. कंप्लीट टीचर. ओके ओके आय थिंक यू ऑल हॅव कम्प्लीटेड. लेट्स सी द नेक्स्ट. ओके. आता हा कसला मॅप आहे सांगा? कोण सांगणार मला? कुशल सांग, हा कसला मॅप आहे? ओके. सार्थक तू इंग्लिश. सांग. नो, तसं नाही मला बोलायचं. आता महाराष्ट्राचा नकाशा बघितला आपण, हा कसला आहे? सार्थक सांग. राजस्थान. इंडिया. येस इंडिया. इट इज अ मॅप ऑफ इंडिया. हा आहे भारताचा नकाशा. ओके. सो लेट्स सी. आता आपल्या महाराष्ट्राप्रमाणे भारतामध्ये अजून काही राज्य आहेत. ओके. तर आपण पाहणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का भारताची राजधानी कोणती आहे? जशी महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे तशी भारताची राजधानी कोणती आहे? कोणाला माहिती आहे का? व्हॉट इज द दिल्ली. कॅपिटल ऑफ इंडिया? येस दिल्ली. येस. ओके. सी. तर बघा महाराष्ट्राप्रमाणे अजून काही राज्य आहेत भारतामध्ये, आपण त्यांना स्टडी करूया. ओके. नॉर्थ साइड पासून वाचूया. जम्मू अँड काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, न्यू दिल्ली. ही आहे न्यू दिल्ली आणि ही आहे आपली कॅपिटल, इंडियाची कॅपिटल. ओके. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटका, तमिळनाडू आणि केरला. आणि इकडे कोण कोण आहे बघा? उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालया, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, झारखंड, वेस्ट बेंगाल, ओडिसा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश. ओके. येस. बघा नॉर्थला कोण कोण आहे? जम्मू अँड काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड. ओके. वेस्ट ला कोण आहे? महाराष्ट्र, गुजरात. त्यानंतर ईस्ट ला कोण आहे? बिहार, झारखंड, वेस्ट बेंगाल, ओडिशा आणि साऊथ ला आहे तमिळनाडू, कर्नाटका अँड केरला. ओके. अंडरस्टूड? येस टेल मी ऑल यू हॅव अंडरस्टूड. इंडियाचा मॅप बघितला तुम्ही? येस सांगा मला. आता इंडियाच्या मॅप मध्ये महाराष्ट्र, कोणीही माईक चालू करायचा नाही. इंडियाच्या मॅप मध्ये महाराष्ट्र कोणत्या बाजूला आहे सांगा मला? इन द विच रिजन महाराष्ट्र इज? इन द विच रिजन? कोणत्या दिशेला आहे? इन विच डिरेक्शन? टेल मी महाराष्ट्र इज इन विच डायरेक्शन? हे बघा इथे तुम्हाला डायरेक्शन दाखवले आहेत. वरती नॉर्थ, ओके, एका बाजूला वेस्ट, त्याच्या समोर ईस्ट आणि खाली साऊथ. आता मला सांगा महाराष्ट्र कोणत्या बाजूला आहे? येस सार्थक.
ओके, आर्या. वेस्ट. व्हेरी गुड. महाराष्ट्र इज इन वेस्ट डायरेक्शन. ओके, पश्चिमेला आहे महाराष्ट्र. नाव इथे आहे वर्ल्डचा मॅप. आतापर्यंत आपण तुमच्या सिटीचा मॅप पाहिला, त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा मॅप पाहिला, नंतर आपल्या भारत देशाचा मॅप पाहिला. आता हा आहे वर्ल्ड मॅप. वर्ल्ड पूर्ण आपली अर्थ. ओके, मग यावर काय आहे बघा. अ मॅप ऑफ द वर्ल्ड इज गिवन बिलो. लँड कॉन्टिनेंट्स इज शोन इन व्हाईट अँड वॉटर ओशन इज शोन इन ब्लू. मग जो काही व्हाईट पार्ट आहे या पृथ्वीवरचा, या अर्थवरचा, तो फक्त तेवढाच पार्ट लँड आहे. बाकी जो ब्ल्यू पार्ट दिसतोय तुम्हाला, ओके, जो निळा रंगाला मारलेला पूर्ण पार्ट आहे तो आहे पाण्याचा, आणि जो पांढरा आहे तो आहे लँड. ओके, जमिनीचा. म्हणजे जे खंड आपण शिकलो, आशिया खंड, आफ्रिका खंड, ते. ओके, दिस स्पेशल मॅप हॅज बीन क्रिएटेड so that all the land and water on earth sorry, this special map is created so that all the land and water on earth can be seen at a glance. मग हा स्पेशल मॅप का बनवलेला आहे, कारण आपल्या पृथ्वीवर असणारा पाणी आणि जो काही जमिनीचा भाग आहे तो आपल्याला एकत्र एका नजरेत समजता यावा म्हणून. बघा, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका, आफ्रिका, युरोप, एशिया अँड ऑस्ट्रेलिया, हा सगळा भाग काय आहे, हा एवढा भाग आहे जमिनीचा. आणि अटलांटिक ओशन, पॅसिफिक ओशन, आर्क्टिक ओशन, इंडियन ओशन म्हणजे अरबी समुद्र, ओके, हे सगळे अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, हे सगळे काय झाले, पाण्याचा भाग झाले. हे सगळे झाले ओशन, महासागर. ओके, आता सांगा मला, आवर इंडिया इज इन विच कॉन्टिनेंट. भारत कोणत्या खंडात आहे बघा. बघा, इथे इंडियाचा मॅप आहे, आणि कोणत्या खंडात येतोय मग भारत. इंडिया इज इन विच कॉन्टिनेंट, टेल मी. युरोप आहे, एशिया आहे, आफ्रिका आहे. ओके, स्वराज सांग. येस, स्वराज. कोणत्या खंडात येतो भारत. इन विच कॉन्टिनेंट इंडिया कम्स. ओके, आर्या. आशिया. येस, इंडिया कम्स इन द कॉन्टिनेंट आशिया. ओके, आशिया खंडात भारत देश येतो. येस, समजलं आता तुम्हाला हा वर्ल्ड मॅप. ओके, हिअर वी हॅव कम्प्लिटेड युअर लेसन. इथे काय सांगितलं आहे, इन द मॅप ऑफ द वर्ल्ड गिवन बिलो कलर द पार्ट लेबल इंडिया. यामध्ये तुम्हाला थर्ड स्टँडर्ड तुम्हाला कलर करायचा आहे इंडिया. इंडिया दिसतोय या मॅप मध्ये, भारत दिसतोय. थर्ड स्टँडर्ड काय वेदांत करायचे आहे स्वरा, टीचर. इंडियाला कलर करायचा आहे. या पेन्सिल वर्ल्ड, मध्ये. हो, या वर्ल्ड मॅप मध्ये तुम्हाला इंडिया दिसतोय, तिथे कलर करायचा आहे. थर्ड स्टँडर्ड, स्टार्ट. ओके, सो वेट फॉर अ मिनिट. आपण एकदा पाहूया आपण काय शिकलो. द फोर मेन डायरेक्शन. कोणकोणत्या मेन डायरेक्शन आपण शिकलो, कोणत्या 4 दिशा शिकलो आपण. येस, हु विल टेल मी. वेदांत. वेस्ट, ईस्ट, नॉर्थ, साऊथ. हा, मराठीतून पण सांग. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. ओके, गुड. द यूज ऑफ द डायरेक्शन्स गिवन ऑन अ मॅप. डायरेक्शन्सचा, या दिशा ज्या आपण शिकलो त्यांचा मॅपवर कसा उपयोग करायचा मॅप वाचताना, ते आपण पाहिलं. अन इंट्रोडक्शन टू अवर डिस्ट्रिक्ट, स्टेट अँड कंट्री युजिंग मॅप. आपला जिल्हा, आपला देश, आपले राज्य, हे सगळं आपण त्यांचे मॅप सगळ्यांचे पाहिले आणि स्टडी केले. ओके, येस. चला, आता हा क्वेश्चन नंबर 1 बघा. एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 1, थर्ड स्टँडर्ड. A box is given below with the east mark in it. Fill in the other direction too. तुम्हाला
ईस्ट एक पूर्व दिशा दिलेली आहे, त्याच्या समोरची कुठली असणार आहे? पश्चिम. आणि जेव्हा तुम्ही पूर्वेला तोंड करून उभे राहणार तेव्हा तुमच्या डाव्या हाताला काय असणार आहे? नॉर्थ. आणि उजव्या हाताला असणार आहे साऊथ. ओके, हा क्वेश्चन सॉल्व करू शकाल तुम्ही? थर्ड स्टँडर्ड पहिला प्रश्न सोडवू शकाल का? येस. ओके ओके ओके, हे आपण ऑलरेडी शिकलोय. येस, सो स्टार्ट. थर्ड स्टँडर्ड सुरुवात करा आणि झाल्यावर मला सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, वेन यू कम्प्लीटेड प्लीज लेट मी नो इन दी चॅट बॉक्स. कोणीही माईक चालू करणार नाही. Let's move to the fourth standard. Fourth standard, your lesson is to be completed today. Okay. Okay, this activity we have seen, right? आपण ही ऍक्टिव्हिटी पाहिली होती. Yes, okay. ओके, आपण काय पाहिलेलं लास्ट लेक्चरला की okay, this activity we have completed. Let's see. बघा काय सांगितले, काय पाहिलेलं आपण की खराब गढूळ झालेलं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे, त्या पाण्याला एकदम ओतून बीकर मध्ये, ते बीकर एकदम स्ट्रेट स्टेडी ठेवायचं आहे एका जागेवर, धक्का लागू न देता. काय होणार आहे, थोड्या वेळाने सगळा गाळ आहे तो खाली जमा होणार आहे, बरोबर. त्यानंतर आपण काय पाहिलेलं, यामुळे आपल्याला काय कळतं की पार्टिकल्स ऑफ सॉइल आर हेवियर दॅन वॉटर. मातीचे जे कण असतात ते मातीचे कण पाण्यापेक्षा जड असतात. बट बिकॉज दे आर व्हेरी स्मॉल दे टेक अ लॉंग टाइम टू सेटल टू दी बॉटम ऑफ दी वॉटर. leaves, twigs, etc. are lighter than water. मग ते एकदम लहान असतात, त्यामुळे त्यांना असं एखाद्या पाण्याच्या तळाशी जाऊन जमा व्हायला थोडा वेळ लागतो. त्या उलट जे पानं आहेत, छोटे छोटे फांद्या आहेत झाडाच्या, त्या का नाही विरघळल्या पाण्यामध्ये, कारण त्या हलक्या आहेत आणि त्यामुळे त्या हलक्या असल्यामुळे त्या पाण्यावर तरंगत राहिल्या. ओके, व्हॉट डज दिस टेल अस, यावरून आपल्याला काय कळतं? Okay, now the water appears much cleaner and transparent than it was. मग आता त्यानंतरचं पाणी आपण थोडा वेळ त्या घाण पाण्याला नीट ठेवलं न हलवता, तर ते पहिल्यापेक्षा आपल्याला खूपच स्वच्छ आणि पारदर्शक दिसतं. ओके, त्याला सेकंड ऍक्टिव्हिटी आहे बघा. ओके, त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे नंतर काय करा. येस वेदांग, काय लिहायचं आहे? क्वेश्चन नंबर 1 खाली स्वाध्याय दिलाय, त्याच्यातला क्वेश्चन नंबर 1. See, the process of allowing heavier particle to settle to the bottom of the still water is called settling. म्हणजेच असं पाणी आपण खूप वेळ स्थिर ठेवलं आणि त्याच्यातली जी घाण आहे, जो गाळ आहे, त्याला खाली बसून देण्याच्या या प्रक्रियेला काय म्हणायचं? सेटलिंग, म्हणजेच पाणी निवळणे. ओके, विदाउट डिस्टर्बिंग द सेडिमेंट pour the water above it into two smaller beakers. Even though this water appears much cleaner than before, there are still some fine particles of soil and some rubbish floating in it. मग नंतर काय करायचं आहे, त्या गाळाला धक्का लागू न देता वरचं पाणी 2 बीकर मध्ये ओतून घ्यायचं आहे. आता हे ओतलेलं पाणी आधीच्या पाण्यापेक्षा आपल्याला स्वच्छ दिसेल,
पण त्यामध्ये मातीचे एकदम बारीक कण आणि कचरा अजूनही असतोच. ओके. नंतर काय सांगितलं आहे पहा, कॅरी आउट द फॉलोइंग एक्सपेरिमेंट युजिंग दिस टू बीकर्स, लेबल देम 1 and 2. आता तुम्ही जे थोडं सेटल झालेलं पाणी दुसऱ्या 2 बीकर मध्ये ओतलंय, त्यांच्यासोबत आपल्याला काही ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत. तर त्या पात्रांना, त्या बीकरला आपण 1 आणि 2 असे नंबर द्यायचे आहेत. ओके. पहा आता, take a piece of alum and swirl it once in the water in the first beaker. Leave this beaker undisturbed for 2 to 3 hours. तुम्हाला माहिती आहे का, ॲलम म्हणजे काय? तुरटी. तुरटीचा वापर आपण कशासाठी करतो? कोणी सांगू शकेल का मला? व्हॉट इज ॲलम यूज फॉर? तुरटीचा वापर कशासाठी करतो आपण? कोण सांगेल? येस, चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. कोण सांगेल? माहिती आहे का तुम्हाला? तुमच्या घरात तुरटीचा वापर केला जातो का? ओके. सी, आता काय करायचं आहे आपल्याला, त्या 2 बीकर मध्ये आपण पाणी घेतलेलं आहे, बरोबर. मग पहिल्या बीकर मध्ये तुरटीचा एक खडा टाकायचा आणि हलक्या हाताने तो फिरवायचा आहे. ओके. त्यानंतर ते पाणी बिलकुल त्याला धक्का लावायचा नाही आणि 2-3 तास तसंच ठेवायचं. व्हॉट डू यू सी? काय दिसणार आपल्याला? द पार्टिकल्स फ्लोटिंग इन वॉटर slowly settle to the bottom and the water in the upper parts become transparent. The twigs and straws still keep floating on the water. आपल्याला काय दिसून येईल यावरून, की पाण्यात जे तरंगत असलेले छोटे छोटे मातीचे कण होते, ते सगळे तळाशी बसले आणि वरचं जे पाणी आहे ते सगळं एकदम स्वच्छ झालं. पण कचरा आणि काड्या त्या पाण्यावर तशाच तरंगत राहिल्या. व्हॉट डज दिस टेल अस? ओके. यावरून आपल्याला काय कळतं? swirling alum in water helps the soil particles in muddy water to settle down. यावरून आपल्याला काय कळतं? जेव्हा आपण तुरटी फिरवतो गढूळ झालेल्या पाण्यामध्ये, तेव्हा त्या पाण्यातील मातीचे कण खाली बसण्यासाठी तुरटीमुळे मदत होते. ओके. आता नेक्स्ट बीकर मध्ये काय सांगितलं आहे बघा. टेक अनदर बीकर, प्लेस अ टी स्ट्रेनर ओव्हर इट, फोल्ड अ पीस ऑफ फाईन कॉटन क्लॉथ इंटू 4 layers. ओके. आता दुसरं बीकर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काय काय टाकायचं आहे? अ टी स्ट्रेनर. टी स्ट्रेनर आपली चहा गाळायची गाळणी असते ना ती. फोल्ड पीस ऑफ फाईन कॉटन क्लॉथ इंटू 4 layers. एकदम असा सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्याचे 4 लेयर बनवायचे आहेत. म्हणजे त्याची घडी घालायची. आपण रुमालाची कशी घडी घालतो त्या प्रकारे. मेक इट मॉइस्ट अँड स्प्रेड इट ओव्हर द स्ट्रेनर. त्याला थोडं ओलं करायचं आहे आणि आपलं जे चहाची गाळणी आहे त्याच्यावर पसरून ठेवायचं आहे. नाउ pour water in beaker or beaker 2 in a thin stream on the folds of the cloth. मग आता काय करायचं आहे, त्या 2 नंबरच्या बीकर मधलं पाणी त्या कॉटनच्या घडीवर एकदम बारीक धार धरून ओतायचं आहे. व्हॉट विल यू सी? आता आपल्याला यामध्ये काय आढळणार पहा. सॉरी. The rubbish and soil particle remain on the cloth. जे काही माती आणि कचऱ्याचे कण होते ते सगळे कापडावर अडकून राहिले. The water collects in a beaker below. It looks transparent. आणि गाळणीच्या खाली जे चंचू पात्रात बीकर मध्ये जे पाणी पडत होतं ते एकदम स्वच्छ आणि पारदर्शक होतं. व्हॉट डज दिस टेल अस? हे काय सांगतं? या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला काय कळतं? If we strain muddy water, it helps to make it clean. This process is called filtration. मग आपण जेव्हा गढूळ पाणी गाळून घेतो तेव्हा ते स्वच्छ व्हायला मदत होते. ओके. आणि या प्रक्रियेला गाळणे असं म्हणतात. आणि आपण नेहमी पाणी गाळून वापरलं पाहिजे. After doing this experiment, throw the water into the soil and wash your hands with soap and clean water. मग हे पूर्ण तुमचे एक्सपेरिमेंट, प्रयोग करून झाले की पाणी बाहेर टाकायचं आहे मातीवर आणि तुमचे हात साबण लावून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. ओके. इथे न्यू टर्म आहे बघा, पोर्टेबल वॉटर. पोर्टेबल वॉटर म्हणजे काय माहिती आहेत का तुम्हाला? वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. 3rd स्टँडर्ड टीचर कम्प्लीट. येस. कंप्लीट. येस, पाहिलं कुशल मी मेसेज. माईक चालू करायचा नाही. 3rd स्टँडर्ड कम्प्लीट झाला असेल तर इथे लक्ष द्या. ओके.
नाव पोटेबल वॉटर. पोटेबल वॉटर म्हणजे काय? वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग, म्हणजेच निर्धोक पाणी ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. पहा, वॉटर दॅट does not endanger our health in any way when we drink it is called safe drinking water or potable water. आपण एखादं पाणी प्यायला असता आपल्याला त्या पाण्याचा कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही, त्या पाण्याला निर्धोक पाणी म्हणतात. ओके, म्हणजे जे पाणी आपण पितो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा आपल्या हेल्थवर काही परिणाम होत नाही आणि ते पिण्यासाठी सेफ असतं, त्या सेफ वॉटरला पोटेबल वॉटर असं म्हणतात. लिहा चला न्यू टर्म, फोर्थ स्टँडर्ड बॉक्स मध्ये दिसणारी न्यू टर्म पोटेबल वॉटर आणि ब्रॅकेट मध्ये वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. लिहून काढा चला. गार्गी, यू हॅव टू राईट निर्धोक पाणी. Yes, fourth standard. This is for fourth standard. Third standard वाले लिहिणार नाही. Fourth standard, start writing potable water. After completing, please let me know. चला फोर्थ स्टँडर्ड राईट फास्ट. कोणीही माईक चालू करून सांगणार नाही, चॅट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. ओके, स्नेहा हॅज कम्प्लीटेड. Fourth standard, write fast. Okay, what is the term? Who will read? Yes, who will read this? Kanish, read kar new term. Yes, Kanish. Okay, Sparsh. Sparsh, read the new term. Newton. Potato. Water. Potable water. Whatever water. Potable. Potable water. Safe for Drinking. drinking. Water that does Does, does does not not endanger endanger our health. health. Health is away Anyway, any way when we drink it is called called safe drinking water or pro- potable. potable Potable. water. Okay. Okay, fourth standard completed writing. Fourth standard, have you completed writing?
Okay, see, we have seen some methods of making muddy water clean and transparent. बघा, आता आपण तुरटी फिरवणे, गाळणे, ओके, तुरटी फिरवल्यावर गढूळ पाणी स्वच्छ होतं. देन गाळल्यावर पण गढूळ पाणी स्वच्छ होतं. या काही मेथड पाहिल्या. ओके, however such water may still not be potable. तरी सुद्धा या प्रकारचं पाणी आपण पिलं नाही पाहिजे. हे जरी आपण तुरटी फिरवली किंवा गाळून घेतलं तरी अशा प्रकारचं पाणी पिण्यायोग्य असेलच असं नाही. ओके, बघा, इन द रेनी सीझन the water of rivers and streams become muddy. Why do we not drink that water? आता सांगा मला, पावसाळ्यामध्ये नदी नाल्यांमधलं पाणी गढूळ होतं, मग ते पाणी आपण का पित नाही? सांगा, कोण सांगणार? येस, रिद्धी. त्या पाण्यात जंतू असतात आणि तो पाणी घाण असतो. येस, तसं पाणी पिल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी ते घातक असतं. ओके, when on an excursion, if you find that the water of a spring or well there has a bad smell, would you drink it? बघा, तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेला आहात, सहलीला गेला आणि तिथल्या झऱ्याच्या किंवा विहिरीच्या पाण्याला वास येतोय खराब, तर तुम्ही ते पाणी प्याल का? येस ऑर नो लिहा चॅट बॉक्स मध्ये. नो. ओके, नो. ओके, नो, वी कॅनॉट ड्रिंक दॅट वॉटर. मग आपण कोणतं पाणी पिलं पाहिजे? पहा, वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. मग आता कोणतं पाणी चांगलं आहे आपल्यासाठी, पिण्यायोग्य आहे? पहा, ड्रिंकिंग वॉटर मस्ट बी सेफ फॉर अवर हेल्थ. पिण्याचं पाणी आपल्या आरोग्यासाठी चांगलं असायला पाहिजे. प्युअर वॉटर हॅज नो टेस्ट, स्मेल और कलर. मग जे काही शुद्ध पाणी असतं त्या पाण्याला चव, रंग किंवा वास येत नसतो. इफ वॉटर हॅज अ कलर और अ फाउल स्मेल, वन मस्ट अवॉइड ड्रिंकिंग इट. पण जर तुम्हाला एखाद्या पाण्याला कलर दिसत असेल आणि त्याचा वास येत असेल तर ते पाणी तुम्ही पिलं नाही पाहिजे. इट कॅन मेक अस इल. या पाण्याने आपण आजारी पडू शकतो. When we get muddy water during the rains, we allow it to settle before using it. जेव्हा पावसाळ्यात आपल्याला कधी कधी गढूळ पाणी येतं, बरोबर, मग तेव्हा आपण ते पाणी वापरण्याच्या आधी त्याच्यातला जो गाळ आहे तो खाली बसून देतो. इफ नेसेसरी वी यूज ॲलम और वी फिल्टर दी वॉटर. आणि जर गरज पडली तर आपण त्यामध्ये तुरटी फिरवतो किंवा ते पाणी आपण गाळून घेतो. ओके, its muddiness disappears and the water looks clean and transparent. Can we say that it is now safe for drinking? Let us learn some more about this. ते पाणी तुरटी फिरवल्यामुळे थोडं स्वच्छ दिसतं. ओके, पण ते पाणी स्वच्छ दिसलं तर ते आपण पिऊ शकतो का? नो, इट इज नॉट नेसेसरी की तुरटी फिरवल्याने पाणी स्वच्छच होतं, पिण्यायोग्यच होतं. मग आपण त्याच्याबद्दल अजून काही शिकायचं आहे. पहा, इथे तुम्हाला काही न्यू टर्म्स आहेत. मायक्रो. मायक्रो म्हणजे काय माहितीये तुम्हाला? एखादी गोष्ट एवढी लहान असते की आपल्याला नुसत्या डोळ्यांनी ती दिसत नाही. ओके, मुंगी लहान असते पण ती आपल्या डोळ्यांनी दिसते की नाही? ओके, रव्याचा कण पण खूप लहान असतो पण तो आपल्या डोळ्यांनी दिसतो. पण एखादी गोष्ट एवढी लहान असते की ती आपल्याला आपल्या नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही, तिला आपण मायक्रो म्हणजे सूक्ष्म असं म्हणायचं. ओके, व्हेरी व्हेरी स्मॉल, इतके लहान की आपल्या डोळ्यांनी दिसूच शकत नाही. ऑर्गॅनिझम्स. ऑर्गॅनिझम म्हणजे काय? जीव, अ लिव्हिंग थिंग. जे काही जिवंत असतात ते सगळे ऑर्गॅनिझम असतात. आपण पण ऑर्गॅनिझम आहोत. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम. आता मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्म जीव. अ लिव्हिंग थिंग दॅट कॅनॉट बी सीन बाय द नेकेड आयज
or even with a magnifying glass. बघा कधी कधी तुम्ही काय करता, तुमच्याकडे कंपास बॉक्स मध्ये एक मॅग्निफाईंग ग्लास येतं माहितीये तुम्हाला, काच असते आणि गोल असतो आणि हातात धरायला त्याला एक दांडा असतो आणि त्याच्याने आपण कुठलीही गोष्ट झूम करून बघू शकतो. पण हे सूक्ष्मजीव, हे मायक्रो ऑर्गॅनिझम एवढे लहान असतात की तुम्हाला ते त्या मॅग्निफाईंग ग्लासने सुद्धा दिसत नाही. मग ते कशाने दिसतात आपल्याला, तर ते दिसतात मायक्रोस्कोपने. ओके, हा असतो मायक्रोस्कोप. बघा हा आहे मायक्रोस्कोप. या सगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी करण्यासाठी आपण मायक्रोस्कोप वापरतो. मायक्रोस्कोप is an instrument for looking at very small things which we cannot see with our eyes or even through a magnifying glass. मोठमोठ्या लॅब्स मध्ये, प्रयोगशाळांमध्ये एकदम सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी, जे आपण आपल्या नुसत्या डोळ्यांनी पाहू शकत नाही किंवा मॅग्निफाईंग ग्लासने, भिंगांनी सुद्धा पाहू शकत नाही, त्या गोष्टी पाहण्यासाठी एका इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो. त्याला मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शी असं म्हणतात. ओके, समजलं इथपर्यंत? 4th स्टँडर्ड? येस, टेल मी. ओके, now see, if we take a bit of yogurt or a drop of buttermilk on a glass slide, place the slide under the microscope, we see very tiny living things in it. तुम्हाला माहिती आहे का, बघा जर आपण एकदम छोटा कणभर दही किंवा थेंबभर ताक एका काचेच्या पट्टीवर ठेवलं आणि ती पट्टी जर आपण या मायक्रोस्कोप मधून पाहिली, तर आपल्याला त्यात छोटे छोटे जीव चालताना दिसतात, सजीव दिसतात. ओके, ते एकदम मायक्रोस्कोपिक असतात. जसे गट बॅक्टेरिया, लॅक्टोबॅसिलस म्हणतात त्याला. ओके, they are called microorganisms. These microorganisms convert milk into yogurt. They are useful for us. मग आता तुम्ही बोलाल, शी दह्यामध्ये आणि ताकामध्ये बॅक्टेरिया असतात, आता आम्ही ते खाणार नाही. पण असं नाही. हे बॅक्टेरिया, हे मायक्रो ऑर्गॅनिझम दुधाचा दही बनवण्यासाठी मदत करत असतात आणि ते आपल्या पोटासाठी, आपल्या इंटेस्टाईन साठी चांगले असतात. ओके, म्हणून आपण दही, दूध हे सगळं खाल्लं पाहिजे, ताक पिलं पाहिजे. ओके, बट ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर नॉट युजफुल. पण बघा आता दह्यामधले मायक्रो ऑर्गॅनिझम तर युजफुल आहेत, आपल्या पोटासाठी चांगले आहेत, पण सगळेच मायक्रो ऑर्गॅनिझम युजफुल नसतात. सम मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन कॉज डिजीज व्हेन दे एंटर अवर बॉडी. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स, काही सूक्ष्मजीव असे असतात जे आपल्या शरीरात गेले तर ते आपल्याला ते आजार घडवून आणू शकतात, जसं की कोरोना. ओके, yes, probiotics includes lactobacillus. ओके, सी जसं की कोरोना. ओके, कोविडचा जो कोरोना व्हायरस आहे तो सुद्धा एक सूक्ष्मजीव आहे. इट इज ऑल्सो मायक्रो ऑर्गॅनिझम. पण तो हेल्पफुल आहे का आपल्यासाठी? नो, इट इज व्हेरी डेंजरस. इट इज अ डिझीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, त्याच्यामुळे आपल्याला आजार होतो, म्हणून तो काय आहे, दे आर सेड टू बी हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यांना अपायकारक सूक्ष्मजीव असं म्हणतात. ओके, अंडरस्टूड टिलिया? सी, देर आर numerous kinds of microorganism around us. मग आपल्या आजूबाजूला भरपूर, खूप मोठ्या प्रमाणात मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, आढळतात. ओके, they are in the soil, in water, in air, on rocks, that is anywhere and everywhere. बघा, मग हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि ते हवेत, पाण्यामध्ये, जमिनीवर सगळ्या ठिकाणी आढळतात. दगडावर, आता तुमच्या हातावर सुद्धा खूप मायक्रो ऑर्गॅनिझम्स असणार आहेत. ओके, म्हणजे एनिवेअर, एव्हरीवेअर, कुठे पण, कोणत्या पण ठिकाणी आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम आढळतात. ओके, even if harmful microorganisms are present in water, we are not able to see them. मग हे एवढे मायक्रो ऑर्गॅनिझम, हे सूक्ष्मजीव सगळ्या ठिकाणी आहेत, मग ते पाण्यात पण असू शकतात की नाही? हो की नाही, सांगा सांगा. येस ऑर नो? लिहा चॅट बॉक्स मध्ये. येस, ते पाण्यात पण असू शकतात.
वी आर नॉट एबल टू सी देम. पण जर ते पाण्यात असले तरीही आपल्याला ते दिसणार नाही. आपल्या घरात सगळ्यांकडे मायक्रोस्कोप आहे का? नाही. आपल्याला पाण्यात ते दिसणार नाहीत कारण आपल्याकडे मायक्रोस्कोप नाहीये. नाव द वॉटर विथ सच मायक्रो ऑर्गॅनिझम लुक्स ट्रान्सपरंट. वुड इट बी सेफ फॉर ड्रिंकिंग? पहा, जर गढूळ पाणी आलं, त्याचा वास आला तर तुम्ही ते पिणार नाही. तुम्ही बोलणार हे घाण पाणी आहे, आम्हाला प्यायला नको. ओके. पण हे मायक्रो ऑर्गॅनिझम जर त्या पाण्यात असतील आणि ते पाणी दिसायला स्वच्छ दिसत असेल, त्याचा वास येत नसेल, एकदम क्लिअर पाणी दिसत असेल, मग आता असं पाणी तुमच्या पिण्यासाठी योग्य असेल का सांगा? मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्याच्यात, सूक्ष्मजीव आहेत, पण पाणी पूर्ण पारदर्शक आहे. येस रिद्धी? येस. नो. 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 Yes, this type of water is not safe for us. Microorganism असलेलं पाणी आपण पिलं नाही पाहिजे. You may know that during the rainy season, we often hear an outbreak of diarrhea or gastritis. आता पावसात बऱ्याच वेळा कोणाला हगवण लागली, कोणाला गॅस्ट्रो झाला, या रोगांची साथ सगळीकडे पसरत असते. At such times, we need to boil the water that has been cleaned by settling and filtration. Only then does it become safe for drinking. मग आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे मायक्रोस्कोप नाही, मग आम्ही पाणी खराब आहे की पाण्यामध्ये सूक्ष्मजीव किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की नाही ते कसं शोधू? तर आपण ते शोधायची गरज नाही. आपण काय करायचं, आपलं पाणी एकदम उकळवायचं आणि उकळवलेलं पाणी थंड करून प्यायचं. बॉइलिंग द वॉटर किल्स द मायक्रो ऑर्गॅनिझम इन इट अँड प्रिव्हेंट्स डिसीज. उकळवल्यामुळे काय होतं, पाण्यातील जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जे काही सूक्ष्मजीव आहेत ते मरून जातात आणि त्यामुळे आपल्याला आजार होण्याचा धोका टळतो. अँड हिअर वी हॅव कम्प्लिटेड युअर लेसन. ओके, समजलं लेसन सगळ्यांना? सांगा मला, पाणी उकळून पिणार ना आजपासून? येस ऑर नो? येस. ओके. तर okay, today we have not taken क्वेश्चन आन्सर्स. ओके, क्वेश्चन आन्सर्स आपण घेतलेले नाहीये. नेक्स्ट लेक्चरला आपण पहिल्यांदा क्वेश्चन आन्सर घेऊया आणि त्यानंतर ते सगळे तुम्ही लिहून काढा. ओके, आज मी तुम्हाला फक्त काहीच क्वेश्चन आन्सर देणार आहे यामधले होमवर्क साठी, जसं फिल इन द ब्लँक. ओके, फिल इन द ब्लँक अँड ट्रू ऑर फॉल्स लिहायचे आहेत फक्त. 4th स्टँडर्ड लक्ष द्या. यू ओनली हॅव टू राईट क्वेश्चन नंबर डी अँड ई. आणि 3rd स्टँडर्ड वाल्यांनी सगळे लिहायचे आहे. 4th स्टँडर्ड फक्त डी आणि ई लिहायचं आहे. फिल इन द ब्लँक्स अँड ट्रू ऑर फॉल्स. मी पोस्ट करणार आहे. जे ऍड नाही आहेत त्यांच्यासाठी मी इथेच सांगते, तुम्ही लिहायचं आहे होमवर्क. ओके, नाव वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हिअर. आपण इथे स्टॉप करूया. नाव यू ऑल कॅन लीव द क्लास. बाय बाय एव्हरीवन. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय बाय मॅम. बाय.